नमस्कार. अमरवाणीच्या आजच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शिक्षणातील आरक्षण संपवणारा मुद्दा या विषयावरती मी आपणाशी संवाद साधणार आहे. आपणाला कदाचित हे टायटल ऐकून आणि वाचून आश्चर्य वाटलं असेल, परंतु मित्रांनो, याची वास्तविकता जी आहे ती अत्यंत दाहक अशी आहे. आज आपल्या संपूर्ण देशामध्ये आणि खास करून राज्यामध्ये आरक्षणावरून आंदोलनं सुरू आहेत आणि हे आरक्षण जे आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्याही जातीला किंवा जात समूहाला देत असताना जो प्रामुख्यानं मुद्दा विचारात घेतला जातो तो मुद्दा असा आहे, तो म्हणजे एखादा जात समूह किंवा एखादा जातींचा गट म्हणा किंवा प्रवर्ग म्हणा हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का, याचा विचार करून त्याला त्या कॅटेगरीतलं आरक्षण मित्रांनो हे दिलं जातं. परंतु आज घडीला जर आपल्या देशाच्या शैक्षणिक धोरणाची किंवा शैक्षणिक क्षेत्राची जर अवस्था बघितली तर येत्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा आताच्या काळामध्येच आपलं सर्वांचं जे शिक्षण आहे ते धोक्यामध्ये आपल्याला आलेलं दिसून येईल. कारण का, आपल्या राज्याचाच विचार करायचा झाला तर संपूर्ण राज्यामध्ये सध्या जवळजवळ 65,000 शाळा या बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे आणि टप्प्याटप्प्यानं त्या शाळा बंद करण्यात येत आहेत. तर दुसरीकडं जवळजवळ 67,000 शिक्षकांच्या भरत्या गेली अनेक वर्ष करण्यात आलेल्या नाहीत. म्हणजे राज्यामध्ये शिक्षकांच्या जवळजवळ 67,000 जागा रिक्त राहिलेल्या आहेत. आणि तिसरी बाब अशी, ज्या शाळा बंद करता येत नाहीत, जिथं शिक्षकांची भरती होत नाही, तिथं मात्र अनेक शाळांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. म्हणजे या खाजगी शाळा ज्या असणार आहेत त्या उद्योगपतींच्या ताब्यात असणार आहेत, काही मोठमोठ्या दारू कंपन्यांच्या ताब्यामध्ये असणार आहेत. आणि ह्या शाळा जर त्यांच्या एकदा ताब्यात गेल्या तर मित्रांनो, आपल्याला जे घटनेद्वारे किंवा आपण ज्या आरक्षणाद्वारे शिक्षणाचा हक्क मागतोय त्या सगळ्या हक्कापासून हे आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षण सध्या उपभोगणाऱ्या जातींना वंचित राहावं लागणार आहे. याच्यापासून आपल्याला प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं होणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये खरं तर 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर घटनाकारांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम क्रमांक 21A अनुसार हा शिक्षणाचा हक्क त्याच्यामध्ये आपणा सर्वांसाठी दिलेला होता. बाबासाहेबांनी तो हक्क दिल्यानंतर सुद्धा साधारणतः 1 एप्रिल 2010 पर्यंत हा आपल्याला हक्क मिळालेला नव्हता आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र 2010 साली करण्यात आली. आणि ती सुद्धा शिक्षणाचा हक्क म्हणून त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी दुरुस्ती करण्यात आल्या त्याच्यानुसार वयवर्ष 6 ते 14 या वयोगटामध्ये मोफत शिक्षणाचा अधिकार आपणा सर्वांना देण्यात आला. वयवर्ष 6 ते 14 म्हणजे पहिलीपासून ते 8वीपर्यंत हे शिक्षण मोफत देण्याचं भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलं. परंतु हे देत असताना ही जबाबदारी जी आहे ती घटनेनं प्रत्येक राज्यावरती टाकली आणि राज्यांना सांगितलं की तुमच्या राज्यामधला प्रत्येक वयवर्ष 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक जाती धर्माच्या मुलाला हे शिक्षण हे मोफत दिलं पाहिजे आणि त्याच्या संबंधात राज्य सरकारांवरती ती जबाबदारी मित्रांनो निश्चित करण्यात आली. परंतु शासनाचं शाळा खाजगीकरणाचं धोरण पाहता, शिक्षकांच्या भरतीचं धोरण पाहता आणि शाळांच्या बंद करण्याचं धोरण पाहता राज्य सरकारांची मात्र भूमिका याच्यामध्ये गोरगरिबांनी शिकूच नये अशा पद्धतीचं हे धोरण असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आरक्षण उपभोगणाऱ्या आणि आरक्षण मागणाऱ्या जात समूहांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. ती बाब अशी आहे की जे आरक्षण भोगतायत आणि ज्यांना आरक्षण मागतायत त्यांना कदाचित उद्या आरक्षण मिळालं आणि जे सध्या आरक्षणामध्ये आहेत, जर शाळांचं खाजगीकरण झालं, शिक्षकांचीच भरती झाली नाही आणि शाळाच बंद करण्यात आल्या तर आपल्याला घटनेनं जो आरक्षणाचा शिक्षणातला हक्क दिलेला आहे त्याची वास्तविकता काय राहणार आहे किंवा त्याची उपयुक्तता काय राहणार आहे हे आपण सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून आज या देशामध्ये आरक्षणाची हा जो काही लढा चालू आहे या लढ्याबरोबर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आरक्षणाच्या या भूमिकेबद्दल किंवा आपण मागणी करत असताना सुद्धा आपण शिक्षणाच्या हक्काची सुद्धा मागणी केली पाहिजे, जे भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत आहे. भारतीय राज्यघटनेनं सांगितल्याप्रमाणे पहिलीपासून 8वीपर्यंतचं जर जे शिक्षण आपल्याला मोफत दिलं गेलेलं असेल आणि राज्य सरकार जर त्याची अंमलबजावणी करत नसेल तर मित्रांनो, आपल्याला आता या देशामध्ये फ्री एज्युकेशन म्हणजे KG to PG हे फ्री एज्युकेशन आपल्याला मागितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी संघर्ष केला पाहिजे. बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की फ्री एज्युकेशन आताच्या काळामध्ये शक्य आहे का? तर 100% शक्य आहे मित्रांनो. याच्याबाबत सुद्धा शासनाला
निश्चितपणानं तिथं धोरणात्मक निर्णय घेऊन या पद्धतीचं सर्व जाती समूहांसाठीचं फ्री एज्युकेशन करता येऊ शकतं. फक्त भारतीय राज्यघटनेमध्ये ते पहिलीपासून 8वीपर्यंतचं जे दिलेलं आहे वयवर्ष 6 ते 14 त्याचे एक्सटेन्शन करावं लागेल, त्याची मर्यादा वाढवावी लागेल आणि ते KG to PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत आपल्याला हे शिक्षण मिळवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी खरं तर सर्वांनी आता लढलं पाहिजे. कारण का शिक्षणाच्या मुद्द्यामध्ये मार्कांची स्पर्धा असेल किंवा फीचा मुद्दा असेल, जर एज्युकेशनच फ्री झालं, शिक्षणच फ्री झालं आणि ते KG to PG फ्री झालं तर मला वाटतं त्यामधला जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो आपोआपच निकाली पण निघणार आहे. आणि जर तो त्या पद्धतीनं जर निकाली आपण काढू नाही शकलो तर दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला जे शिक्षणातलं आरक्षण घटनेनं दिलेलं आहे किंवा जे आज आपण शिक्षणातलं आरक्षण मागतोय ते टप्प्याटप्प्यानं मित्रांनो आज ही वस्तुस्थिती जी गंभीर परिस्थिती आहे त्या पातळीवरती जर विचार केला तर ते टोटली संपवण्यात आलेलं आहे. याचा सर्वांनी गांभीर्यानं विचार करावा. म्हणून आम्ही राईट टू एज्युकेशन, KG to PG फ्री एज्युकेशन अशा पद्धतीचे एक आंदोलन मुवमेंट आम्ही चालू करत आहोत. या मुवमेंटला आपलं सहकार्य असेल तर आपण या चॅनलला लाईक करावं. ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करावा, अन्य लोकांनाही शेअर करावा आणि आपण आपल्या या मुद्द्यावरच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवाव्यात. धन्यवाद.